मित्रांनो, मागच्या भागामध्ये आपण ती संशोधकाने किंवा शिक्षकाने माहिती संकलित केलेली असते, त्या संकलित केलेल्या माहितीचं त्याला आलेखीय चित्रीकरण किंवा आकृत्या चित्राच्याद्वारे सादरीकरण करायचं असेल तर त्याचे फायदे काय असतात आणि ते आलेखीकरण करत असताना त्याने कोणती काळजी घेतली पाहिजे याविषयी चर्चा केली होती. आता या भागामध्ये आपण आलेखाचे जे वेगवेगळे प्रकार आहेत ते पाहू, पण त्याच्या आधी एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की जी संकलित केलेली माहिती असते ती दोन प्रकारची असू शकते. एक असामूहिक माहिती, याला इंग्रजीतून अनग्रुप डेटा असं म्हणतात. आणि दुसऱ्या प्रकारची माहिती म्हणजे सामूहिक माहिती. असामूहिक माहिती म्हणजे काय, तर जी माहिती सुट्या प्राप्तांकांच्या स्वरूपात किंवा सुट्या संख्यांच्या स्वरूपात असते ती असामूहिक माहिती. म्हणजे त्या माहितीचं वर्गीकरण केलेलं नसतं. म्हणजे वर्गीकरण न केलेली माहिती म्हणजे असामूहिक माहिती. आणि ज्या माहितीचं म्हणजे ज्या संख्यांचं वर्गीकरण केलेलं असतं, आपल्याला माहिती आहे की आपण ते वर्गीकरण वर्गांतर आणि वारंवारिता अशा पद्धतीने करतो. म्हणजे वर्गांतर वारंवारिता विभाजन किंवा प्राप्तांक वारंवारिता विभाजन अशा प्रकाराने त्या माहितीचं आपण वर्गीकरण करतो, त्याला सामूहिक माहिती असं म्हणतात. या दोन्ही प्रकारची जी माहिती आहे ती आपल्याला आलेखाच्या द्वारे सादर करता येते, परंतु त्याच्यामध्ये थोडासा म्हणजे सादरीकरणाच्या किंवा आलेखाच्या प्रकारामध्ये त्यानुसार फरक असतो. तर असामूहिक माहिती जर आपल्याला सादर करायची असेल तर वेगळ्या प्रकारच्या आकृतींचा आलेखांचा आपण वापर करतो, आणि सामूहिक माहिती जर सादर करायची असेल तर वेगळ्या प्रकारच्या आलेखांचा त्या ठिकाणी वापर होत असतो. आता आपण असामूहिक माहिती कोणकोणत्या चित्राच्या किंवा आलेखाच्याद्वारे सादर केली जाते त्याचा विचार. असामूहिक माहिती आहे ती आपल्याला असामूहिक माहिती म्हणजे अनग्रुप डेटा हा सादरीकरण करण्यासाठी वेगवेगळ्या आकृत्यांचा आणि आलेखांचा वापर होतो. त्यामध्ये एक दंडाकृतीला स्तंभालेख असंही म्हणतात, दी बार डायग्राम. दुसरा आहे आयताकृती किंवा रेक्टँग्युलर डायग्राम. तिसरा चौरसाकृती म्हणजे स्क्वेअर डायग्राम. आणि चौथा आहे वर्तुळाकृती किंवा वर्तुळालेख, याला सर्कल डायग्राम किंवा पाय डायग्राम असं म्हणतात. नंतर पाचवा प्रकार आहे चित्रालेख म्हणजे चित्राच्या द्वारे सादरीकरण, चित्रालेख पिक्टोग्राम. आणि सहावा आहे रेषालेख किंवा रेषाकृती म्हणजे लाईन डायग्राम. अशा वेगवेगळ्या प्रकाराने ही असामूहिक माहिती सादर करता येते. आता आपण एकेका प्रकाराविषयी माहिती घेऊ. असामूहिक माहिती सादर करण्यासाठी त्या वेगवेगळ्या आकृत्या आणि आलेखांचा वापर केला. त्यातला पहिला प्रकार स्तंभालेख प्रकार. त्यातला पहिला प्रकार आहे साधा स्तंभालेख, सिंपल बार डायग्राम. दुसरा आहे विभाजित स्तंभालेख म्हणजे सब डिवायडेड बार डायग्राम. तिसरा आहे बहुस्तंभालेख म्हणजे मल्टिपल बार डायग्राम. चौथा आहे प्रमाण स्तंभालेख म्हणजे पर्सेंटेज बार डायग्राम. आणि पाचवा आहे विचलित स्तंभालेख म्हणजे डेव्हिएटेड बार डायग्राम. आता जशा प्रकारची माहिती असेल त्याप्रमाणे आपल्याला या वेगवेगळ्या प्रकारच्या आलेखांचा वापर करता येतो किंवा ते म्हणजे माहितीनुसार आपण हे आलेख काढू शकतो. आपण पहिल्यांदा या साध्या स्तंभालेखाचा या ठिकाणी विचार करू. किंवा एकाच चलाविषयीची माहिती सादर करायची असते त्यावेळेला हा साधा स्तंभालेख वापरतात. आता आपण या ठिकाणी एक उदाहरण घेऊ की एका कुटुंबाचा मासिक खर्च याप्रमाणे दिलेला आहे. म्हणजे किराणा 3000 रुपये, वीज बिल 1000 रुपये, दूध आणि पेपर
1000 रुपये, औषधी 2000 रुपये, फळं आणि भाजीपाला 5000 रुपये आणि इतर 3000 रुपये. आता ह्या माहितीचं सादरीकरण या साध्या स्तंभालेखाद्वारे आपण सादर करूया. म्हणजे आपला प्रश्न असा आहे की हा जो तपशील दिलेला आहे हा स्तंभालेखाद्वारे सादर करा. त्याच्यासाठी आपण साधा स्तंभालेख या ठिकाणी निवडणार आहोत. मग आता याचा साधा स्तंभालेख कसा काढायचा तर ते आपण बघूया. तर पहिल्यांदा आपल्याला अक्ष काढावे लागते. आता हा जो आडवा अक्ष किंवा क्षितिज समांतर अक्ष आहे हा एक्स अक्ष आहे. त्यानंतर हा उभा वाय अक्ष आहे. नंतर हा आरंभ बिंदू आहे. आता साधारणपणे आलेख काढताना एक्स अक्षावर म्हणजे स्वतंत्र चल घेतलं जातं आणि वाय अक्षावर परतंत्र चल आणि वाय अक्षावर परतंत्र चल. म्हणजे एक्स अक्षावर स्वतंत्र चल म्हणजे इंडिपेंडंट व्हेरिएबल आणि एक्स अक्षावर डिपेंडंट व्हेरिएबल अशा प्रकारे घेतलं जातं. आता या ठिकाणी तसा प्रकार नाही आहे कारण एकच चल आहे. मग आपण या ठिकाणी एक्स अक्षावर हा जो तपशील आहे तो तपशील घेणार आहोत आणि वाय अक्षावर जो खर्च आहे रुपयामध्ये तो खर्च घेऊ. मग आपल्याला पहिल्यांदा आपण ठरवलं की एक्स अक्षावर आपण खर्चाचा जो तपशील आहे तो तपशील घेणार आहोत आणि वाय अक्षावर आपण खर्च घेणार आहोत. आता या ठिकाणी दुसरी गोष्ट आपल्याला प्रमाण घ्यावं लागेल. मग ते प्रमाण कसं असेल तर ते आपण ठरवू. एक्स अक्षावरचं प्रमाण आपल्याला घेण्याची गरज नाही तसं पाहिलं तर, पण आपण तरी पण आपण ते ठरवू. कारण आपल्याला जे स्तंभ उभे करायचे आहे ते स्तंभ विशिष्ट पद्धतीने आपल्याला उभे करावे लागतात. तर स्तंभ उभे करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते, स्तंभाची जी रुंदी आहे ती रुंदी सारखी असली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी की कोणत्याही दोन जवळच्या स्तंभांमधलं जे अंतर आहे ते अंतर सुद्धा सारखं असलं पाहिजे. मग आपण असं करूया की या शून्यापासून 1 सेंटीमीटर अंतरापासून सुरुवात करू आणि मग या ठिकाणी आपण आपल्या स्तंभाची जी रुंदी आहे ती रुंदी या ठिकाणी ही निश्चित करू. असं समजूया की ही जी रुंदी आहे ही रुंदी प्रत्येक स्तंभाची असणार आहे आणि प्रत्येक स्तंभामध्ये हे 1 सेंटीमीटर एवढं अंतर असणार आहे. म्हणजे साधारणपणे हा एक स्तंभ झाला, त्याच्यानंतर हा दुसरा स्तंभ होईल, नंतर हा तिसरा स्तंभ येईल. अशा ह्या आपल्या गोष्टी आहेत. 6 गोष्टी आहेत. म्हणजे आपल्याला 6 स्तंभ उभे करायचे आहेत. 1 2 3 4 5 आणि 6वा स्तंभ. आता हे स्तंभ काय दर्शवतात तर ते पण आपल्याला लिहावं लागेल. आता पहिली गोष्ट आहे किराणा. पण हे एवढं मोठं आपण म्हणजे लिहिणं या ठिकाणी थोडंसं कठीण जाईल आपल्याला, म्हणून आपण याच्यासाठी संक्षिप्त रूप वापरू. किराणा म्हणजे ग्लोसरी जर आपण म्हटलं तर या ठिकाणी आपण जी वापरू. त्याच्यानंतर वीज बिल त्याच्यासाठी आपण इलेक्ट्रिसिटी हे नोटेशन वापरू. नंतर दूध आणि न्यूजपेपर म्हणजे MN हे अक्षर वापरू. नंतर औषधी म्हणजे मेडिसिन म्हणून आपण त्याच्यासाठी MD वापरू. नंतर फ्रूट्स आणि व्हेजिटेबल म्हणून FV असं नोटेशन वापरू आणि इतर म्हणजे अदर्स त्याच्यासाठी आपण O वापरू. म्हणजे आपण एक्स अक्षावरचं प्रमाण आणि जे काही तपशील आपल्याला दर्शवायचा होता त्याच्यासाठी आपण जी संक्षिप्त रूपं वापरली ती निश्चित केली. आता वाय अक्षावर आपल्याला जो खर्च दाखवायचा आहे रुपयामध्ये त्याचं प्रमाण आपल्याला निश्चित करावं लागेल. आता जास्तीत जास्त खर्च जो आहे तो 5000 आहे आणि कमीत कमी खर्च 1000 आहे. म्हणजे या ठिकाणी आपण असं प्रमाण जरी घेतलं तरी चालेल की 1 सेंटीमीटर बरोबर 1000 रुपये खर्च तरी चालेल, किंवा 5000 खर्च असल्यामुळे 2 सेंटीमीटर बरोबर 1000
खर्च 1000 रुपये खर्च असं पण प्रमाण घेतलं तरी चालेल. आपण असं करूया की 2 सेंटीमीटर बरोबर 1000 रुपये खर्च असं लिहूया. म्हणजे आता या शून्यापासून 2 सेंटीमीटर अंतरावर आपण या ठिकाणी 1000 असा खर्च घेऊ रुपयामध्ये. आणि म्हणजे 1000, त्याच्यानंतर या ठिकाणी 2000, नंतर 3000, नंतर या ठिकाणी 4000 आणि या ठिकाणी येतील 5000. अशा पद्धतीने आपण हे प्रमाण घेतलं. म्हणजे एक्स अक्षावर आपण या ठिकाणी फक्त स्तंभाची रुंदी आपल्याला लिहिता येईल, बाकी दुसरं काही लिहिता येणार नाही. स्तंभांमधलं तर आपण 1 सेंटीमीटर घेतलेला आहे आणि स्तंभाची रुंदी ही थोडी कमी घेतलेली आहे. हां, तर एक्स अक्षावरचं या ठिकाणी प्रमाण नाही लिहिलं तरी चालेल, पण वाय अक्षावरचं जे प्रमाण आहे ते मात्र आपल्याला लिहावं लागेल की 2 सेंटीमीटर बरोबर 1000 रुपये. म्हणजे खर्च आपण त्या ठिकाणी रुपयामध्ये दाखवतो, म्हणून 2 सेंटीमीटर बरोबर 1000 रुपये. आता आपण पहिला स्तंभ काढू. किराणासाठी खर्च झालेला आहे, पहिला स्तंभ काढू. आता पहिला किराणासाठी लागणारा जो खर्च आहे तो 3000 आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला इथून आपल्याला तो स्तंभ काढावा लागेल. म्हणजे आपण अशा पद्धतीने तो स्तंभ काढू. वीज बिल 1000 आहे. म्हणजे हा जो दुसरा स्तंभ येईल हा 1000 या अंतरावर येईल. म्हणजे आपण म्हणूया की साधारणपणे नंतर तिसरा स्तंभ पुन्हा 1000वरच येईल. म्हणजे असा येईल. नंतर औषधीसाठी लागलेला जो खर्च आहे तो आहे 2000. म्हणजे या ठिकाणी 2000पर्यंत जे अंतर आहे ते घ्यावं लागेल. नंतर फळे आणि भाजीपाला याच्यासाठी 5000 रुपये लागलेले आहे. म्हणजे हा जो स्तंभ आहे हा या ठिकाणी येईल. नंतर इतर खर्च झालेला आहे 3000. म्हणजे तो इथपर्यंत येईल. आता हे स्तंभ उभे केले आपण. आता याच्यानंतर हे जे स्तंभ दर्शवत आहेत तर त्याची जी मूल्य आहेत ती मूल्य याच्या डोक्यावर लिहायला पाहिजे. म्हणजे पहिला जो खर्च आहे किराणावरचा तो आहे 3000. म्हणून या ठिकाणी 3000. त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटीसाठी 1000. नंतर दूध आणि पेपर बिलसाठी 1000. त्याच्यानंतर औषधांसाठी झालेला खर्च 2000. नंतर या ठिकाणी हे आहे 5000 आणि इतर खर्च झालेला आहे 3000. म्हणजे हे 3000. अशा पद्धतीने हे स्तंभालेख आपण या ठिकाणी काढले. आता या स्तंभालेखामध्ये आपल्याला काढता येतं की बा सर्वात जास्त खर्च कोणत्या गोष्टीवर झालेला आहे, सर्वात कमी खर्च कोणत्या गोष्टीवर झालेला आहे. कारण हा जमा खर्च पाहिल्यानंतर माणसाला ठरवता येतं की आपली जी मिळकत आहे त्याच्यानुसार आपण कशा पद्धतीने खर्च केला पाहिजे, किंवा कोणत्या गोष्टीवर जास्त खर्च करायला पाहिजे, कोणत्या गोष्टीवर कमी खर्च करायला पाहिजे याचा अंदाज या ठिकाणी घेता येतो. आता हा स्तंभालेख जो काढला त्याच्यामध्ये आपण पहिली गोष्ट काय केली की अक्ष काढले. त्याच्यानंतर प्रमाण ठरवलं. नंतर या ठिकाणी प्रमाणानुसार त्या गोष्टी
नमूद केल्या, म्हणजे एक्स अक्षावर आपण तपशील घेतला आणि त्या तपशिलामध्ये ज्या गोष्टी आपल्याला नमूद करायच्या होत्या त्या संक्षिप्त रूपाने आपण या ठिकाणी मांडल्या. नंतर वाय अक्षावर आपण खर्च दाखवला रुपयामध्ये आणि त्याच्यासाठी योग्य प्रमाण घेतलं आणि नंतर मग आपण ते त्या खर्चानुसार हे स्तंभ आपण उभे केले. याला स्तंभ किंवा दंड असं पण म्हणतात. तर या स्तंभालेखामध्ये ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की या स्तंभाची जी रुंदी असते तर प्रत्येक स्तंभाची रुंदी सारखी असायला पाहिजे आणि या दोन स्तंभांमधील हे जे अंतर आहे, म्हणजे या दोन मधलं हे अंतर, त्याच्यानंतर या दोन मधलं हे अंतर, या दोन मधलं हे अंतर सर्व ठिकाणी सारखं असायला पाहिजे. नंतर आपण जे स्तंभ काढले तर त्या स्तंभाद्वारे दर्शवलेली जी आकडेवारी आहे ती आकडेवारी त्या स्तंभाच्या डोक्यावर लिहिली पाहिजे. अशा पद्धतीने स्तंभालेख काढला पाहिजे. म्हणजे स्तंभालेख काढताना या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. असं पाहिलं तर हा स्तंभालेख म्हणजे अतिशय सोपा आहे, काढायला पण सोपा आहे आणि समजायला पण सोपा आहे आणि तुलना करायला पण तो खूपच उपयुक्त अशा प्रकारचा हा स्तंभालेख आहे. तर हा एक प्रकार आपण साधी माहिती म्हणजे साधा स्तंभालेख आपण पाहिला. दुसरा प्रकार आहे विभाजित स्तंभालेख. त्याच्यासाठी आपण एक उदाहरण घेतलेलं आहे की एका शाळेतल्या ज्या 9वीच्या विद्यार्थ्यांच्या चार तुकड्या आहेत, अ ब क ड. त्या 4 तुकड्यांमधील विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता मोजली आणि त्या बुद्धिमत्तेनुसार त्यांचं वर्गीकरण केलं तर उच्च बुद्धिमत्तेचे विद्यार्थी, साधारण बुद्धिमत्तेचे विद्यार्थी आणि निम्न बुद्धिमत्तेचे विद्यार्थी या ठिकाणी दर्शवलेले आहेत. आता ह्याचा आपल्याला आलेख काढायचा आहे, तो विभाजित स्तंभालेखाद्वारे. म्हणजे ही माहिती आपल्याला स्तंभालेखामध्ये सादर करायची आहे. तर त्याच्यासाठी आपण विभाजित स्तंभालेखाचा वापर करू. मग तो विभाजित स्तंभालेख कसा काढायचा त्याच्याविषयी चर्चा करू आपण आता. तर आपल्याला पहिल्यांदा या प्रतलामध्ये 2 अक्ष काढावे लागतील. आपल्याला माहिती आहे की एक्स अक्ष, क्षैतिज समांतर अक्ष म्हणजे एक्स अक्ष आणि उभा अक्ष म्हणजे वाय अक्ष काढू आणि योग्य प्रमाण घेऊ आणि आकृती काढू. हा वाय अक्ष, त्याच्यानंतर हे 2 अक्ष आपण काढले. नंतर एक्स अक्षावर कोणती राशी घ्यायची आणि वाय अक्षावर आपण काय घ्यायचं ते आपण विचार करू. तर एक्स अक्षावर आपण तुकडी दर्शवू, म्हणजे अ ब क ड या तुकड्या दर्शवू. याचं प्रमाण आपण मागचा जो स्तंभालेख काढला त्याच्याप्रमाणेच आहे. म्हणजे प्रत्येक स्तंभाची रुंदी समान आणि 2 स्तंभांमधील अंतर सर्व ठिकाणी सारखं. आपण आता या ठिकाणी इथून सुरुवात करू. तर हा एक पहिला स्तंभ येईल, हा अ तुकडीचा म्हणू आपण. त्याच्यानंतर आता हे जेवढं अंतर आहे तेवढंच आहे अंतर. म्हणजे इथे हा स्तंभ उभा केल्यानंतर ही ब तुकडी, नंतर ही क तुकडी आणि ही ड तुकडी. अशा पद्धतीने आपण दर्शवू. नंतर वाय अक्षावर विद्यार्थी संख्या दर्शवावी लागेल. आता विद्यार्थी संख्या दर्शवायची आपल्याला वाय अक्षावर आणि जास्तीत जास्त विद्यार्थी संख्या आहे आपली 84. म्हणजे आपल्याला योग्य अशा प्रकारचं प्रमाण या ठिकाणी घ्यावं लागेल. आपण समजा 1 सेंटीमीटर बरोबर 10 विद्यार्थी हे जर प्रमाण घेतलं तर ते योग्य होईल. म्हणून आपण वाय अक्षावरचं प्रमाण 1 सेंटीमीटर दहा विद्यार्थी असेल. 1 सेंटीमीटर बरोबर 10 विद्यार्थी. म्हणजे इथे 1 सेंटीमीटर बरोबर 10, त्याच्यानंतर 20, 30, 40, 50, 60, 70, 80,
आणि या ठिकाणी. विभाजित स्तंभालेख जर काढायचा असेल तर पहिल्यांदा त्याची एकूण संख्या आहे, या एकूण संख्येनुसार स्तंभ काढून घ्यायचे. मग आता तुकडीची एकूण संख्या किती आहे? 80 आहे. म्हणून आपण 80 या संख्येवर, विद्यार्थी संख्येवर एक स्तंभ काढू. नंतर तुकडीची एकूण संख्या आहे 72. 72 म्हणजे या 70च्या वर साधारणपणे या ठिकाणी येईल. तर आपण तो स्तंभ काढून घेऊ 72 या विद्यार्थी संख्येवर. नंतर तुकडीची एकूण संख्या आहे 75 आणि आणखी थोडासा वर येईल. आणि तुकडीची एकूण संख्या आहे 84. म्हणजे अशा पद्धतीने हे बाळ आपण या ठिकाणी उभे केले. आता या बार म्हणजे स्तंभ यांचं विभाजन या ठिकाणी करावं लागेल. असं ठरवू शकतो की म्हणजे खाली कोणत्या बुद्धिमत्तेचे विद्यार्थी घ्यायचे, नंतर मध्ये कोणत्या बुद्धिमत्तेचे, वरती कोणत्या बुद्धिमत्तेचे. तर साधारणपणे आपण असं करू की खाली निम्न स्तरावरील बुद्धिमत्तेचे विद्यार्थी. आता पहिल्या तुकडी ते निम्न स्तरावरील निम्न बुद्धिमत्तेचे विद्यार्थी जे आहे ते 20 आहे. म्हणजे हा एवढा भाग. आता निम्न स्तर जो आहे हा निम्न स्तर दाखवण्यासाठी आपण एक विशिष्ट अशा प्रकारची खूण या ठिकाणी वापरू. समजा आता असा तो स्तंभ आहे, तर आपण ह्या ज्या तिरप्या रेषा आहे या तिरप्या रेषांचा त्याच्यामध्ये वापर करू. तर हा भाग काय दाखवतो? निम्न बुद्धिमत्ता स्तर. त्याच्यानंतर दुसरं आपण वापरू की समजा त्याच्यामध्ये असे आपण टिंब दिले, तर हा आपण वापरू साधारण बुद्धिमत्ता. आणि सरळ रेषा, अशा आडव्या सरळ रेषा घेऊ, त्याच्याने आपण दर्शवू उच्च बुद्धिमत्ता. विचार केला तर तुकडीमध्ये 20 विद्यार्थी निम्न बुद्धिमत्तेचे आहेत. म्हणजे हा स्तंभाचा एवढा भाग येईल या 20 पर्यंतचा. आता हा आपण तिरप्या रेषांनी दर्शवतो आहे. त्याच्यानंतर साधारण बुद्धिमत्तेचे विद्यार्थी 46 आहे. मग स्तंभाची उंची कुठपर्यंत घ्यावी लागेल? तर 46 अधिक 20 म्हणजे 66 पर्यंत आपल्याला जायला लागेल. म्हणजे साधारणपणे आपण इथपर्यंत येऊ. तर हे झाले साधारण बुद्धिमत्तेचे विद्यार्थी एवढे. आणि 14 जे आहे हे 14 आपोआपच 14 66 80 मधून 66 गेल्यानंतर 14 होतात. तर हे मिळाले आपल्याला उच्च बुद्धिमत्तेचे विद्यार्थी. म्हणजे हा जो बार आहे किंवा हा जो स्तंभाचा भाग आहे हा उच्च बुद्धिमत्तेचे विद्यार्थी दर्शवतो. आता ब तुकडीचा विचार करू तर ब तुकडीमध्ये निम्न बुद्धिमत्तेचे विद्यार्थी 16 आहेत. म्हणून आपण 16 एवढी उंची या स्तंभाची घेऊ. साधारण एवढी उंची येईल. तर हा एवढा जो भाग आहे हा काय दर्शवतो? निम्न बुद्धिमत्ता. आणि साधारण बुद्धिमत्तेचे 44 विद्यार्थी आहेत. मग आपल्याला या बच्या स्तंभामध्ये कुठपर्यंत जावं लागेल? तर 44 अधिक 60 म्हणजे ते झाले 44 अधिक 16 ते किती होतील? 60. तर आपण 60 पर्यंत जाऊ.
हा भाग झाला साधारण बुद्धिमत्तेचा आणि उरलेला जो बाराचा भाग आहे म्हणजे ब तुकडीचा हा उच्च बुद्धिमत्तेचे विद्यार्थी आहे. म्हणजे हा भाग उच्च बुद्धिमत्तेचे विद्यार्थी दर्शवतो. त्याचप्रमाणे क तुकडीसाठी निम्न बुद्धिमत्तेचे विद्यार्थी 14 आहेत. म्हणजे हा जो स्तंभ आहे हा साधारणपणे एवढा येईल. म्हणजे या स्तंभाचा एवढा भाग हा निम्न बुद्धिमत्ता दर्शवतो. त्याच्यानंतर साधारण बुद्धिमत्तेचे 46 विद्यार्थी आहेत. म्हणजे यांची पण आपल्याला आपण बेरीज केली तर ती आपल्याला 60 मिळेल. म्हणजे ह्या इथपर्यंतच आपला भाग येईल. तर हे झाले म्हणजे हा भाग दर्शवतो साधारण बुद्धिमत्तेचे विद्यार्थी आणि वरचे 15% जे आहेत ते उच्च बुद्धिमत्तेचे विद्यार्थी दर्शवतात. आता ड तुकडीसाठी निम्न बुद्धिमत्तेचे 16 विद्यार्थी आहेत. म्हणजे साधारणपणे 16 तर एवढी उंची त्याची येऊ शकते. नंतर 53 विद्यार्थी साधारण बुद्धिमत्तेचे म्हणजे कुठपर्यंत जावं लागेल आपल्याला 53 अधिक 16 म्हणजे 69 इथपर्यंत आपली ती उंची येईल. म्हणजे इथपर्यंत येईल ती. म्हणजे हा जो भाग आहे हा दाखवतो साधारण बुद्धिमत्तेचे आणि आपोआपच वरची 15 विद्यार्थ्यांची संख्या ही हा भाग दर्शवतो. हे उच्च बुद्धिमत्तेचे विद्यार्थी. आता अशा पद्धतीने हा स्तंभ विभाजित केल्यानंतर त्याची जी किंमत आहे ती त्या ठिकाणी दर्शवली पाहिजे. म्हणजे आता आपण ठरवून घेऊ की हा जो भाग दर्शवतो तो किती विद्यार्थी संख्या दर्शवतो ते आपण या बाजूला लिहू. तर पहिल्यांदा हा जो भाग दर्शवतो इथे 20 विद्यार्थी दर्शवले जातात. त्याच्यानंतर 46 विद्यार्थी आणि वरती 14 विद्यार्थी. त्याचप्रमाणे इथे 16 विद्यार्थी, नंतर 44 विद्यार्थी आणि नंतर 12 विद्यार्थी. क तुकडीसाठी 14 विद्यार्थी, नंतर 46 विद्यार्थी आणि शेवटचे 15 विद्यार्थी. ड तुकडीसाठी 16, 53 आणि 15 अशा पद्धतीने हे आकडेवारी आपल्याला दाखवायला पाहिजे. म्हणजे स्तंभ काढल्यानंतर त्याचं विभाजन करायचं. म्हणजे जी दिलेली संख्या असेल त्याच्यानुसार त्याचं विभाजन करायचं आणि विभाजनासाठी म्हणजे ह्या अशा प्रकारच्या चिन्हांचा आपल्याला या ठिकाणी वापर करावा लागतो किंवा रंगाचा पण आपण त्या ठिकाणी वापर करू शकतो. आणि नंतर मग तो जो विभाजित केलेला भाग आहे तो किती संख्या दर्शवतो ते पण आपण या ठिकाणी नमूद करायला पाहिजे. तर अशा पद्धतीने दिलेली माहिती ही एका चलाच्या विविध स्तरांमध्ये जर दिलेली असेल तर त्यावेळेला आपल्याला हा स्तंभालेख काढायचा असतो. विभाजित स्तंभालेख आपण काढत असतो. तर म्हणजे विभाजित स्तंभालेख काढताना या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे आणि योग्य प्रमाण घेऊन तो आलेख काढला पाहिजे. तर आपण या भागामध्ये असामूहिक माहिती सादर करण्यासाठी कोणकोणत्या आलेखांचा वापर करता येतो हा लेख आहे. त्याचे प्रकार आहेत. त्या प्रकारामध्ये साधा स्तंभालेख आणि विभाजित स्तंभालेख याच्याविषयी चर्चा केली. आता पुढच्या भागामध्ये या स्तंभालेखाचे जे बाकीचे प्रकार आहेत त्याच्याविषयी चर्चा करू.